जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम सुंदर ते ध्याना उभे विठेवरे सुंदर ते ध्याना उभे विठेवरे सुंदर ते ध्यान उभे विठेवरे सुंदर ते ध्यान उभे विठेवरे करकटवरे ठेवणे करकटवरे ठेवणे तुळसी हार गाळा कासे पितांबर तुळसी हार गाळा कासे पितांबर करकटावर ठेवणी करकटावर ठेवणी तुळशी हार गळा कसे पितांबर हॅलो तुळशी हार गळा कसे पितांबर आवडे निरंतर हे ते ध्यान आवडे निरंतर हे ते ध्यान तुळसी हार गाळा कासे पितांबर तुळसी हार गाळा कासे पितांबर आवडे निरंतरची धार आवडे निरंतरची धार तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे मकार कुंडाल तळपते श्रवणे मकर कुंडाल तळपते श्रवणे मकर कुंडल तळपती श्रवणे मकर कुंडल तळपती श्रवणे कंठी कौस्तुभ मने विराजेता कंठी कौस्तुभ मने विराजेता तुळसी हार गाळा कासे पितांबर तुळसी हार गाळा कासे पितांबर कंठी गौस्वामने विराजता कंठी गौस्वामने विराजिता गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर एके ध्यान आवडे निरंतर एके ध्यान तुळसी हार गाळा कासे पितांबर तुळसी हार गाळा कासे पितांबर आवडे निरंतरची धार आवडे निरंतर गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे हेची सर्व शोक तुका म्हणे माझे हेची सर्व शोक तुगा म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हे
तुळसी हार गळा घासे पितांबर तुळसी हार गळा घासे पितांबर कसे पितांबर विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हॅलो 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 बाहेर जे मंडळी उभी त्यांनी मध्ये येऊन बसा मंडपामध्ये सर्व हॅलो 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम रूप पाहता लोजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूपा लोचने सुख झाले हो साजनी
हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हाय तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोजने सुख झाले वो साजने रूप पाहता लोजने सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता रूप पाहता लोजने सुख झाले वो सारे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडे म्हणून विठ्ठले आवडे बहुत सुकृताची जोडे म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा हा बहुता सुखोताची जोड म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखा
पाहते गवळणी तव ते पालते दुधारी पालते दुधारी तव ते पालते आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे तया विण हे नाशे नभे दुसरिया ऐसे नभे दुसरिया ऐसे नभे दुसरिया ऐसे तया विण नाशे नभे दुसरिया नभे दुसरिया ऐसे नभे दुसरिया म्हणते नंदाच्या पुरे आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे म्हणते या पोरे आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे आसवे तुकया मेला तेने अगुणा तेने अगुणा सवे तुकया मेला तेने अगुणा निला तेने अगुणा निला तेने अगुणा निला म्हणते नंदाच्या पुरे आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे नाया आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे आज चोरी केली खरे विठोबार घुमाय विठोबर घुमाय
हॅलो रे पाहते गवळणी पाहते गवळणी पाहते पालथी दुधानी तवते पालथी दुधानी म्हणते नंदाची या पोरे म्हणते नंदाची या तवती पालथी दुधाने म्हणती नंद या पोरे म्हणती नंद या पोरे
श्रीमनाधी शक्ती मुक्ताबाई
पाहते गवळणी तव ते पालते दुधाने म्हणते नंदाची पोरे आजी चोरी केली खरे त्या विण हे नाशी नव्हे दुसरिया ऐसे म्हणते नंदाची पोरे आजी चोरी केली खरे सवे तुकया मेला सवे तुकया मेला तेने अगुणा अनिला म्हणते नंदाची पोरे आजी चोरी केली करे विठ्ठल 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 पाहते गवळणी तव ते पालते दुधानी म्हणते नंदाची पोरे आजे चोरी केली खरे श्री ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरहा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला मुक्ताई लहान सांभाळे ते सर्व परिब्रह्मांडासे घालितसे कव कोणाही ना कळली हिची ब्रह्मलीला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीपंढरीच्या पतितपावना एकविज्ञापना पायापाशी अनाथा जीवाचा तू काज कैवारी ऐसे चराचरे ब्रिदावळे मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाहे शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव सार शिवतो निवृत्ती विष्णु ज्ञानदेव पाहे शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव सार हा सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई धन्य 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 निवृत्ती राया धन्य 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 निवृत्ती राया पाहते गवळणी तव ते पालते दुधाने
म्हणते नंदाची आपुरे आजी चोरी केली खरे. कैवल्य कनकदाते भगवान महावैष्णव संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबराया जगद्गुरु जगदवंदिने वैराग्याचे महावीरो श्रीमंत संत भगवान श्री तुकोबाराय मुक्तात मुक्त असणाऱ्या श्रेष्ठात श्रेष्ठ असणाऱ्या सर्वत्रात वरिष्ठ असणाऱ्या सर्वत्र वास करत असणारी शक्ती श्रीमनाधी शक्ती मुक्ताबाई विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ श्री संत सोपान देवा श्री संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज आदी करून सकल साधू संत या संत परंपरेला सुशोभित करणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेल्या गोंडस फळांपैकी एक असणारे अक्षय तनुगात्र परम पवित्र बोलहोबा पुत्र श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय श्री महाराजांच्या अखिल विश्वाला सुशोभित करणाऱ्या चंद्रभागे मातेप्रमाणे संत वाङ्मयातील गाथेतील 4 चरणाचा गोकुळात असलेल्या गवळणींपैकी ज्ञान आणि अधिकार असणाऱ्या गवळणींचा अनुवाद करणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलाय. विठाला अभंगावर बहुश्रुत चिंतन करण्यापूर्वी उपस्थित भाविक वारकरी श्रोते सज्जन मायबाप काय कारणाने काय निमित्ताने या ठिकाणी विराजमान आहेत प्रत्येकाला ज्ञात असेल. अखंड नाम संकीर्तन सप्ताह श्री संत भगवान बाबांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी स्वामी सुरेशानंद गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने श्रद्धेय श्री हरिभक्तपरायण पूज्य मदन महाराज वरपे श्रद्धेय श्री हरिभक्तपरायण विष्णू महाराज केंद्रे आणि त्याच पद्धतीने समस्त ग्रामस्थांच्या एकत्रित करणाने प्रत्येकाच्या सहकार्याच्या भूमिकेतून समर्पणातून प्रत्येकाच्या वाटेला जी जी सेवा येते ती चापडगावकर ग्रामस्थांनी बरोबर ना त्या ग्रामस्थांनी मोठ्या आनंदाने स्वीकार करून प्रत्येकाच्या वाटेला आलेल्या सेवेच्या माध्यमातून जे जे समर्पण ज्याला ज्याला करता येत आहे त्या प्रत्येकाने ते करून या सप्ताहाचं हे स्वरूप थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने आज या काल्याच्या सेवेपर्यंत पोहोचवलं आहे. श्री संत भगवान बाबांच्या कृपेने वामन भाऊंच्या कृपेने अधिक करून सकल साधू महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाने आपल्याला या सप्ताहाच्या माध्यमातून जी उपासना घडते जी नामसाधना घडते जी सेव्यता घडते ते आपल्यावर संत महात्म्यांच्या कृपा प्रसादाच्या माध्यमातून ही फलश्रुती आपल्या पदरात प्राप्त होऊन अधिक करून संतांची संगत जीवनामध्ये प्राप्त करून आपल्याला प्रत्येकाला ही सेवा घडते. त्या सेवेच्या माध्यमातून या सप्ताहामधील आजची ही काल्याची कीर्तन सेवा आणि त्याच पद्धतीने अधिक करून वारकरी संप्रदायामध्ये बांधलेले कीर्तनकार आहेत. प्रथम दिवस असेल उपांत्य दिन असेल आणि आजचा काला असेल. आज भगवंताच्या चरित्राचा जेवढा आपल्याला अनुवाद करता येईल तोही तुम्ही आपण बहुश्रुत पद्धतीने श्रवण करणारे महात्मे आहात. प्रत्येकाला भगवंताचं चरित्र ज्ञात असणार आहे परंतु तेच चरित्र आज आपल्याला श्रवण करायचं आहे. आजच्या कीर्तन सेवेचं सौजन्य ज्यांच्याकडनं आहे ते श्री हरिभक्तपरायण सुभाष किशन आव्हाड आणि त्याच पद्धतीने या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे सर्वच ज्येष्ठ मंडळ त्यामध्ये आदरणीय श्री हरिभक्तपरायण शिवाजी महाराज आहेत गणपत महाराज आहेत. उत्तम पद्धतीने ज्यांची आरंभाची आपण गायनाची चाल ऐकली आदरणीय श्री हरिभक्तपरायण प्रकाश महाराज असतील रवी महाराज असतील संजय महाराज असतील वासुदेव महाराज असतील उत्तम पद्धतीने पखवाजावर साथ करणारे. बघा वारकरी संप्रदायामध्ये पखवाज म्हटल्यानंतर हा कीर्तनाचा श्वास म्हणायला हरकत नाही पण हा पखवाज वाजवण्यासाठी पूर्वजन्माईचा आपल्यावर पुण्य असावे लागते सद्गुरूची कृपा असावी लागते. सद्गुरू ब्रह्मनिष्ठ महात्म्यांची कृपा आशीर्वाद प्राप्त करून उत्तम पद्धतीने पखवाज वाजवतायत महाराज. पखवाज वाजवणारे अनेक आहेत. महाराष्ट्रात काय महाराष्ट्राच्या बाहेर आहेत देशात काय देशाच्या बाहेर आहेत परंतु प्रत्येक पखवाज वादकाच्या नशिबाला ज्ञानोबा तुकोबारांचे अभंग नाही. महाराज आपण तुम्ही आम्ही ठराविक आहोत की आपल्याला सद्गुरू कृपेने ज्ञानोबारांचे तुकोबारांचे अभंग वाजवण्याचं सामर्थ्य प्रदान झालंय. उत्तम पद्धतीने पखवाजावर साथ करणारे आदरणीय श्री हरिभक्तपरायण कार्तिक महाराज या ठिकाणी एकदा महाराजांसाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. वा. त्याच पद्धतीने उपस्थित झालेले समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ चापडगाव या सर्व चापडगाव ग्रामस्थांमार्फत मला हे सेवा करण्याचं महत्परम भाग्य प्रदान झालं. स्वतःला भाग्यवान समजतो. उत्तम पद्धतीची साऊंड सर्व्हिस म्हणजे स्वच्छ साऊंड सर्व्हिस आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमच्या
सागर साऊंड गोंदे म्हणजे सचिन भाऊंची उत्तम पद्धतीची साऊंड सर्व्हिस. वा, मनपूर्वक आभार तुमचे. उपस्थित झालेले सर्व वारकरी मायबाप, श्रोते सज्जन आणि त्याच पद्धतीने सर्व ज्येष्ठ गुरुबंधू मंडळी, सर्वांप्रती आदर व्यक्त करतो, सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो. आमचे बंधू यश दादा यांच्या खूप आग्रहाने ही सेवा करण्याचं भाग्य मला प्रदान झालं. त्यांचा संपूर्ण परिवार असेल, नाना असतील, त्यांचे वडील असतील, वेळोवेळी मला फोन करून इथपर्यंत आमंत्रण, त्यांनी खूप वेळा आग्रह करून त्यांच्या आग्रहातून ही सेवा करण्याचं भाग्य आणि तुम्हा सर्वच श्रोते सज्जन मायबापांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झाला. स्वतःला भाग्यवान समजून श्री मारुतीरायाच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होऊन जे आपल्याला मारुतीराय मर्यादित वेळेमध्ये चिंतनापर्यंत पोहोचवतील ते चिंतन आपण बहुश्रुत चिंतनाच्या माध्यमातून करूयात. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल पाहते गवळणी तव ते पालते दुधानी, म्हणते नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे. श्री तुकोबरा या अभंगातून जो अनुवाद करतात तो गवळणींचा आहे. ज्या गवळणींचा अनुवाद केला त्या गवळणींचं स्वरूप एकनाथ महाराजांनी सांगावं. त्या जाण वेद गर्भीची श्रुती रूपी नवी मत प्राप्ती, ते परतल्या म्हणून नेती नेती माझी सुख संगती बपवेची. गवळणींना भगवंताच्या संगतीत जाण्यासाठीचा आपला अधिकार बाजूला ठेवून, वेदातील श्रुती ही अवस्था हे स्वरूप बाजूला ठेवून त्यांनी गोपिकेच्या स्वरूपाने किंबहुना भगवंताच्या गोकुळात ज्या गोपिका वावरल्यात, भगवंताच्या सानिध्यामध्ये ज्या गोपिका राहिल्यात, भगवंताच्या सानिध्यात राहिला म्हणण्यापेक्षा देव ज्या गोपिकेंच्या सानिध्यामध्ये होता अशा गोपिका कोण, तर नाथ महाराजांनी सांगितलं. त्या जाण वेद गर्भीची श्रुती. बर, भगवत प्राप्तीसाठी त्यांनी त्यांच्या अवतार कार्यातून वेदातील श्रुती ही अवस्था हे स्वरूप बाजूला ठेवून त्यांनी कुठल्या स्वरूपात भगवत प्राप्ती केली आणि भगवत प्राप्ती का केली, भगवत प्राप्ती करण्यासाठी नेमकं भगवंताचं स्वरूप त्यांना कुठल्या स्वरूपाने दिसलं, कुठल्या दृष्टिकोनातून त्यांना देवाचं स्वरूप, देवाचं ते रूप डोळ्यासमोर दिसलं, त्यावेळेस अनेक पद्धतीने त्यावर आपल्याला चिंतन करता येईल. नेमकं देवाचं स्वरूप कुठल्या स्वरूपाने आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. मंदिरामध्ये विराजमान असणारा देव आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. प्रत्येकाच्या देहामध्ये निर्माण झालेला, प्रत्येकाच्या स्वरूपात राहणारा देव आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. परंतु भगवंताचं स्वरूप जे गवळणी सांगतात ते सांगत असताना गवळणींनी सांगावं. किंवा ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात, ज्ञानोबारांनी एका ठिकाणी देवाच्या स्वरूपाकडे पाहून म्हणावं की ज्या देवाच्या स्वरूपाचा रूपाचा अनुवाद आमच्या मुखाने आम्हाला करता येत नाही, तो अवर्णनीय आहे, तो अगणित आहे. असं लावण्य त्या भगवंताचं आहे. अगणित लावण्य ते जपून जाळले, नवर्णवे तेची शोभा. कानडाभो विठ्ठलू कर्नाटको, येणे मज लावे येलावे दो. काय झालं, रोज तुम्ही पुरणपोळी सेवन करणारे श्रोते आणि आज योगायोग तुमच्या वाटेला चटणी भाकर आली. म्हणजे आमचे, मी ज्या पंचक्रोशीतून आलो ते पंचक्रोशी प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा चौधरी म्हणजे मोठे बाबा यांची पंचक्रोशी, ते पंचक्रोशी मधुकर बाबा शिंपी यांची पंचक्रोशी, ती पंचक्रोशी नतुसिंग बाबा राजपूत यांची पंचक्रोशी, ते आमच्या श्रीगुरूंच्या मुखातून ऐकलेले उद्गार आहे. रोज तुम्ही आता रोज प्रसिद्ध कीर्तनकार, सिद्ध कीर्तनकार, इथून मागे 7 दिवस तुम्हाला काही ना काहीतरी देवाचं चरित्र, संतांचं वाङ्मय सांगून गेले. पण आजचा कीर्तनकार एकतर प्रसिद्धही नाही आणि एकतर सिद्धही नाही. आता तुमच्या वाटेला जी सेवा आली ती तुम्ही गोड करून घ्याल. रोज तुम्ही आमरस खाणारे, पण आज झाडाला लागलेला आंबा आहे, तो आंबा गोड आहे का नाही मी ते सांगू शकणार नाही, पण तो आंबा खवूट निघणार नाही याची शाश्वती मात्र मी घेऊ शकतो. खवूट निघणार नाही. म्हणून बहुश्रुत पद्धतीने आहे का, चिंतनाचा विषय आहे का, जे भगवत स्वरूप ज्ञानोबारांनी गायलं त्याच ठिकाणून ज्ञानोबाराय दुसऱ्या स्वरूपाचं वर्णन त्याच देवाचं करत असताना विषय भगवंताचा जरी असला तरी ज्ञानोबाराय सांगतात ते आमच्या मुखाने सुद्धा वर्णन होणार नाही. ज्ञानोबाराय म्हणतात ते स्वरूप कसं आहे, भगवत प्राप्तीसाठी ज्या गोपिका भगवंताच्या भक्तीच्या स्वरूपात विलीन झाल्या, भगवत प्राप्तीसाठी तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, या पद्धतीने जी भक्ती गोपिकेंनी केली. जसं ज्ञानोबाराय सांगतात गोपिकेंची भक्ती म्हणजे काय, गोपिका भगवंताला मिसळल्या. पंढरपूरचा वारकरी जसा पंढरपूरची वारी करत असताना
महिना वारकरी असेल, वर्षाची वारी करणारा, आषाढी कार्तिकीची वारी करणारा वारकरी असेल, तो जसं वारी करत असताना देवाला मिसळतो, तसं ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात भगवंताला मिसळणारे भक्त देवाला आवडतात. मग कसं मिसळावं देवाला? ज्ञानोबा म्हणतात, साडे पंढरा मिसळावे, साडे पंढरीची होवावे, तेवी मी झाली या संभवे. भक्ती माझी, भक्ती संभव होण्यासाठी, देवाला मिसळण्यासाठी देवाचं स्वरूप आधी आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. महाराज नेमकं ज्ञानोबा कुठल्या भगवंताचं स्वरूप सांगतात? भगवंताला सगुण म्हणता येत नाही, निर्गुण म्हणता येत नाही, अशा देवाच्या स्वरूपाचं वर्णन ज्ञानोबांनी दुसऱ्या ठिकाणी सुद्धा केलंय. तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐकू गोविंदू रे. हनुमानेना हनुमानेना श्रुतीने तीने ती म्हणती गोविंदू रे. देवाला सुगुण म्हणता येत नाही, देवाला निर्गुण म्हणता येत नाही. किंबहुना तुकोबार तर सांगतात देवाची स्तुती वेदाच्या स्वरूपाने सुद्धा वर्णन झाली नाही. म्हणून तुकोबारांचे शब्द आहे, तुझी वेद स्तुती करिता भागला, 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 निवांत चिठेला नेती 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 नेती, निवांत चिठेला नेती निवांत चिठेला नेती 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 नेती, निवांत चिठेला नेती तुझी वेद स्तुती करिता भागला, निवांत चिठेला नेती नेती, निवांत चिठेला नेती नेती, निवांत चिठेला नेती नेती. तुझी वेदिका निवांत चिठेला नेती, निवांत चिठेला नेती, निवांत चिठेला नेती. तुझी वेद स्तुती करिता भागला, निवांत चिठेला नेती नेती. जरी आपलं कीर्तन चापडगाव मध्ये काल्याचं चालू असलं तरी एवढा उत्तम साऊंड, एवढे उत्कृष्ट गुरुबंधू मंडळी, गायनाचार्य, उत्तम पद्धतीचं वादन आणि बसणारे सर्व ज्येष्ठ मंडळींचं हे स्वरूप पाहिल्यानंतर मला वाटत नाही की आपला सप्ताह काल्याचं कीर्तन आपल्या चापडगाव मध्ये चालू आहे. मला असं वाटतं मी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात कीर्तन करतोय की काय. हा आनंद इथे वाटतोय. ही कृपा आपल्यावर सद्गुरूची आहे, अधिक करून संत महात्म्यांची आहे. या कृपेच्या फलश्रुतीच्या माध्यमातून आपल्या परमार्थिक क्षेत्राची वाटचाल आहे. असो, देवाचं स्वरूप वर्णन करत असताना तुझी वेद स्तुती करिता भागला, किंवा ज्ञानोबा म्हणतात पाहे पा जानवेची निबळे, कोणी वेदापासून आगळे, की शेषा उन्ही तोंडागळे बोलके आधी. देवाचं स्वरूप वर्णन करण्यासारखं नाही, म्हणजे ते आपल्या मुखातून वर्णन होणारच नाही. अगणित असं भगवंताचं स्वरूप आहे. मग अगणित स्वरूप असणाऱ्या भगवंताची प्राप्ती नेमकं गवळणींनी केली कशी? गवळणींनी ज्या भगवंताची प्राप्ती केली आणि ज्या अगणित लावण्य स्वरूप असणाऱ्या भगवंताने गवळणींच्या सानिध्यामध्ये राहावं, त्या भगवंताने सांगितलंय की जो भक्त जे स्वरूप किंबहुना ज्या गोपिका, ज्या गवळणी आहेत, जे गोपाळ आहेत, त्यांनी भक्ती करत असताना ती आवडीने माझी भक्ती केली, आणि जो भक्त माझी आवडीने भक्ती करतो तो मला प्राणाहून अधिक जास्त प्रिय असतो.
मग तो आवडीने भक्ती करत असताना त्यांनी काय मनामध्ये भाव ठेवावा, त्या भावाचं अनन्य साधारण महत्व आहे. ते महत्व आपण पुराणाद्वारे पहा. ज्यांनी ज्यांनी हृदयामध्ये भगवंताविषयीचा शुद्ध अंतकरणाचा भाव हृदयात साठवून देवाची प्राप्ती करण्याची तळमळ व्यक्त केली, आतापर्यंत देव त्यांच्या भेटीसाठी आला. एक सांगतो आहे का, आपण ज्या परमार्थात आहोत त्या परमार्थामध्ये अनेक साधू होऊन गेले. त्यांच्या अंतकरणामध्ये फक्त आणि फक्त एक व्याकुळता, शुद्ध अंतकरणाची भक्ती, त्या भक्तीने त्यांना अनन्य साधारण महत्व प्राप्त करून दिलं. अनन्य साधारण महत्व. महाराज काय महत्व प्राप्त करून दिलं आहे का, एक सांगतो. श्री संत भगवान बाबा असतील, वामन भाऊ महाराज असतील, आदी करून सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या परंपरेला लागलेले थोर साधू असतील. एक मी प्रश्न विचारतो तुम्हाला. कीर्तन तर या कलियुगामध्ये कोणीही करतं, कीर्तन कोणीही करतं. म्हणजे ठेच लागून एखादा माणूस पडलाच तर तो कीर्तनकारावरच पडेल. एवढे कीर्तनकार झाले. तो पडलाच, तो पडू नये पण पडलाच तर तो कीर्तनकारावर पडेल. कीर्तनकार एवढे झाले. पण महाराज मला पुढे तुम्हाला सांगायचं आहे, शुद्ध अंतकरणाची भक्ती किती अनन्य साधारण महत्व प्रदान करून देते. कीर्तन करणे हा पुरुषार्थ नाही, कीर्तन करणे हा पुरुषार्थ नाही, तर कीर्तन जगणे हा खरा पुरुषार्थ आहे. मग कीर्तन जगणारे महाराज संत भगवान बाबा, सद्गुरू जोग महाराज या संत महात्म्यांनी कीर्तन जगावं आणि आम्ही कीर्तनावर जगावं. हे काहींना आज समजेल, काहींना पंक्तीला बसल्यानंतर समजेल, हळूहळू प्रत्येकाला कळेल. महाराज त्यांना एवढा अधिकार प्राप्त कशामुळे? एक कारण, शुद्ध अंतकरणाच्या सात्विक भावाने आणि पारमार्थिक क्षेत्राच्या वाटचालीने त्यांना हे अनन्य साधारण महत्व प्राप्त करून दिलं. मग तिथं आमच्या सारख्याने काय करावं, आपल्या सारख्याने काय करावं, हे ज्ञानोबरांनी 18व्या अध्यायामध्ये सांगितलं. उगाची माथा ठेवी जे चरणी तेची बले वा. म्हणून त्यांच्या चरणावर माथा ठेवून आपण फक्त त्यांच्या कृपेच्या माध्यमातून जे काय आहे ते सर्व आहे हे स्वीकारून आपण पुढे तेच पारमार्थिक क्षेत्र, ती वाटचाल सुरळीत ठेवावी, चालू ठेवावी. महाराज ते आमच्यावर कृपा करतील का? हो आहे का? सात्विक शुद्ध भाव किंवा एक गोड श्रीगुरूंच्या मुखातून ऐकलेला भाव आहे का? काय परमार्थ आणि व्यापार, परमार्थ आणि व्यापार म्हटल्यानंतर परमार्थामध्ये व्यापार आणि व्यापारात परमार्थ करणारे आपण, तुम्ही, आम्ही सर्व. आपण आज इथे श्वास घेतोय, श्वास घेत असताना प्रत्येकाचा श्वास म्हणजे एका प्रकारचा व्यापार आहे. तो परमार्थामधला व्यापार म्हणा, व्यापारातला परमार्थ म्हणा. पण आधी करून संत महात्म्यांचा, ज्ञानोबरांचा, तुकोबरांचा श्वासामधून सुद्धा परमार्थ घडतो. व्यापारातून परमार्थ घडणे बाजूला ठेवा. ज्ञानोबरांनी जेव्हा श्वास घेतला असेल तेव्हा ज्ञानोबरांच्या श्वासातून सुद्धा परमार्थाची वाटचाल चालेल. आणि आपण श्वास घेतला, व्यवहार आला. ज्ञानोबरांनी श्वास घेतला, परमार्थ घडला. ज्ञानोबरांना परमार्थ घडला श्वासातून, तुकोबरांना परमार्थ घडला. आपल्याला प्रत्येकाला ज्ञात आहे. बघा, मला फक्त 2 शब्दाला स्पर्श करून अभंगात प्रवेश करायचा आहे. 2 शब्दाला. काय? शुद्ध अंतकरणाचा सात्विक भाव आणि अनन्य साधारण महत्व. काय महत्व प्रतिपाद केलं? तुकोबरांच्या जीवनचरित्रामध्ये तुकोबरांच्या वह्या, तुकोबरांचं संत वाङ्मय इंद्राणीच्या डोहात बुडवलं. बघा, बुडवल्यानंतर तुकोबरांना दुःख झालं, खेद व्यक्त केला. खेद व्यक्त करत असताना तुकोबरांच्या मनातला सात्विक भाव असा होता, हे ज्या देवाच्या कृपेने आलं त्याच देवापाशी ते गेलं. हे समजून तुकोबरांनी तो विषय तिथेच थांबवला. तुकोबरांच्या मनात आलं असतं तर तुकोबरांनी शाप दिला असता, पिढी वाढणार नाही, दारिद्र्य होईल, हे तुकोबरांच्या मुखातून शाप आले असते ना. पण तुकोबरांनी शाप दिला नाही. याला म्हणावं व्यवहारातला शुद्ध परमार्थ. तुकोबरांनी तो परमार्थ करत असताना काय केलं? जे देवाचं आलं ते देवाला गेलं म्हणून सोडून दिलं. परंतु रामेश्वर शास्त्रींनी तुकोबरांना खूप वाईट वाईट शब्द बोलून, किंबहुना मंबाजी बुवांनी तुकोबरांना काठीने मारून व्यवहारामध्ये जो परमार्थ येत होता तो परमार्थ सुद्धा त्यांच्या हातातून लांब चालला गेला. मग आपण अशाच्या परमार्थाकडे लक्ष द्यावं, किंबहुना अशाच्या कासेला आपण धरावं ज्याच्या कासेमध्ये सात्विक भाव आहे आणि ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. आणि आपल्या प्रत्येकाची वाटचाल निवृत्तीनाथांच्या कासेला धरून आहे, भगवान बाबांच्या कासेला धरून आहे, वामन भाऊंच्या कासेला धरून आहे, ज्ञानोबरांच्या कासेला धरून आहे. अशा कासेला धरून आपल्या परमार्थाची वाटचाल आहे. म्हणून त्या परमार्थामध्ये व्यवहार जरी आला तरी तो आपला सुरळीत परमार्थिक क्षेत्रामध्येच होतो आणि असे संत महात्मे आपला नाश होऊ देत नाही. महाराज याचा पुरावा गातात. समर्थाचे धरिली कास आता नाश
कशाचा नाश होत नाही. समर्थाची कास धरल्यानंतर असा अनन्य साधारण महत्व भक्ती करणाऱ्या भक्ताला आहे. किंवा ज्ञानोबारांना आहे. ते कृपा करतात. हो, ते कृपा करतात. त्यांची कृपा म्हणजे तुम्ही कसेही असा चापडगावकर, तुम्ही कसेही असा किंवा कसाही असा, पण ते कृपा केल्याशिवाय राहत नाही. तुम्ही म्हणाल महाराज कसं, सांगतो ऐका. हो का दुराचारी विषयी असक्त, वाजवा टाळी वाजवा, एक टाळी. हा. हो का दुराचारी विषयी असक्त, विषयी असक्त. हो का संत कृपे त्वरित उद्धरती, उद्धरती. संत कृपे त्वरित उद्धरती, उद्धरती. बोला ब्रह्मादिका त्याचे वंदिते पायवणी, ब्रह्मादिका त्याचे वंदिते पायवणी. वंदिते पायवणी. लोका दुराचारी विषयी असक्त संत कृपे त्वरित उद्धरते. बर, सात्विक भाव, आचरणशील परमार्थ. एक आमच्या श्रीगुरूंच्या मुखातले वाक्य मी श्रवण केलेले सांगतो ऐका. काय सांगतात, भक्ताकडे चारित्र्याचा अधिकार असतो म्हणून तो देवाला प्रिय असतो. भक्ताकडे, ज्ञानोबारांकडे चारित्र्याचा अधिकार, भगवान बाबांकडे चारित्र्याचा अधिकार, तुकोबारांकडे चारित्र्याचा अधिकार, सद्गुरु जोग महाराजांकडे चारित्र्याचा अधिकार. काय अधिकार संपन्नता. ज्ञानोबरा जेव्हा जन्माला आले तेव्हाच ज्ञानोबरांना स्त्रीचा स्पर्श झाला. नंतर ज्ञानोबरांच्या जीवनचरित्रामध्ये स्त्रीचा स्पर्श नाही. चारित्र्याचा अधिकार. काय अधिकार, जन्मलेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे. ज्ञानोबरा जन्माला आल्यानंतर ज्ञानोबरांना फक्त स्त्रीचा स्पर्श आहे. एक वाक्य ऐका. चारित्र्याला लागलेला डाग हा अग्नी डाग लागेपर्यंत तसाच असतो. जोपर्यंत अग्नी डाग लागत नाही तोपर्यंत चारित्र्याचा डाग हा कधी पुसत नसतो. चारित्र्य संपन्नता संत महात्म्यांपाशी आहे. परमार्थ त्यांचा सुरळीत आहे. पण ते संत भक्त आहेत. कोण भक्त, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा. मग त्या भक्तांमध्ये श्रेष्ठ भक्त कलियुगामधले संत महात्मे, तसेच द्वापार युगामधल्या भगवंतासोबत राहणाऱ्या गोपिका आणि गोपाळ. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद भगवंताची स्तुती करतात. ती स्तुती देवाला प्रिय नाही, परंतु माझे गोपाळ मला त्या स्तुतीपेक्षा अति प्रिय आहे. किती प्रिय आहे. चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणती, तया अति प्रीती गोपाळांची. बाळक्रीडेमधला पुरावा आहे. चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणती, बांधविया हाती गवळणींच्या. असा भगवंताने गोपिकेंना अधिकार दिला. बर, अधिकार प्राप्त झाल्यानंतर आवडीने भजन गोपिकेंनी केलं. जसं अनन्य भजनाचे प्रकार भगवान उद्धवाला सांगत होते, त्या प्रकारातून भगवंताने सांगावा, आवडे करिता माझे भजन, मज पूज्य होती भक्तजन, त्या भक्तांचे निजलक्षण स्वये श्रीकृष्ण सांगत. एक मी साधा प्रश्न चापडगावकर तुम्हाला विचारतो, काळजीपूर्वक ऐका. देवाने आपल्या घरी यावं असं इथं बसल्यांपैकी कोणाकोणाला वाटतं? ज्यांना ज्यांना वाटत असेल त्यांनी हात उंच करा. वा वा, उंच हात करा. देवाने आपल्या घरी यावं. ज्यांनी ज्यांनी हात उंच केला महाराज, त्यांचं स्पष्ट मत आहे की देवाने आपल्या घरी. हात उंच करा. देवाने आपल्या घरी.
पण माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे, ज्यांनी ज्यांनी हात उंच केले, ज्यांनी केले नाही, सगळ्यांना प्रश्न आहे. देवाने आपल्या घरी यावा असं प्रत्येकाला, पण माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे, आपण देवाच्या घरी जावं असं कोणाकोणाला वाटतं? असं कोणालाच वाटणार नाही हो. नाही नाही नाही, वाटलं नाही वाटलं तरी देवाच्या घरी जाणं निश्चित. पण जात असताना ऐका ऐका ऐका, जात असताना संतांच्या काशीला धरून जा. देव आपला स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. फक्त संतांच्या काशीला धरून जा. तुम्ही बघा ना, वारकरी पंढरपूरची वारी करतात, ते म्हणतात चालिले न वाटे गावोनिया जाता वाटे, गावोनिया जाता वाटे. पण जात असताना कोणाच्या संगतीने जावं हे सुद्धा सांगतात. बरवा वैष्णवांचा संग, येतो सामोरा श्रीरंग, येतो सामोरा श्रीरंग. बरवा वैष्णवांचा संग, वैष्णवांच्या संगतीने देवापर्यंत जा. म्हणजे वारी करायची असेल तर निवृत्तीनाथांसोबत जा, वारी करायची असेल तर ज्ञानोबारांसोबत जा, मुक्ताबाईंसोबत जा, सोपान देवांसोबत जा, भगवान बाबांसोबत जा. याने काय होईल, देव तुम्हाला सहज जवळ करेल, देव आपल्याला जवळ करेल. एकटं गेल्यानंतर नाही, एकटं गेल्यानंतर देव म्हणेल हा तुम्ही संतांच्या हाताला धरून आले नाहीत, तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही ज्या वेळेस ज्ञानोबारांच्या, तुकोबारांच्या, भगवान बाबांच्या, ज्ञानोबारांच्या, सोपान देवांच्या, मुक्ताबाईंच्या हाताला धरून, काशीला धरून देवापर्यंतचा प्रवास कराल, त्यावेळेस देव तुमचा अंगीकार करेल. देव तुम्हाला हृदयाला लावेल. हृदयाला लावणाऱ्या भगवंताला तुम्ही एक विचारा, देवा तुम्ही भक्ताला हृदयाला लावलं, कुठल्या भक्ताला? ज्याने आवडीने तुमचं भजन केलं. तुम्ही म्हणतात तो तुम्हाला पूज्य आहेत. का पूज्य आहेत? त्याने माझं आवडीने भजन केलं. तुम्ही माझ्या रूपाचा अनुवाद कराल, यात काय नवल? मी माझ्या अशा भक्ताचा म्हणजेच गोपिकेंचा, गोपाळांचा अधिकार माझ्या मुखाने गायला. माझं पूज्य होती भक्तजन, त्या भक्तांचे निज लक्षण स्वय श्रीकृष्ण सांगत. देवाने स्वय मुखाने गावं. बघा गोपिकांचा अधिकार, गोपिकांचा अधिकार गात असताना भगवंताने सांगावं, हा फक्त एक आमची इच्छा आहे की आमच्या व्याकुळतेचा अंत, आमच्या भेटीचा लागलेला उत्कंठ तो तुम्ही मनामध्ये साठवून एकदा तरी विचार करा की आम्हाला भेट द्या, आम्हाला भेट द्या. भगवंताने म्हणावं, प्रार्थना करावी, काय? हम सोचते तेरा कान्हा कहीं कुंजल में होगा, अभी तो मिलन का हमने सुख नहीं भोगा. सुनखे प्रेम की परिभाषा, मन में बंदी थी जो आशा, आशा हुई रे निराशा, झूठी दे गया दिलाशा, श्याम ना मिला. सुन राधिका दुलारी, तेरे द्वारका भिखारी, तेरे श्याम का पुजारी, एक पीड़ा है हमारी, श्याम ना मिला. एकदा आम्हाला तो भेटला पाहिजे. कोण भेटला पाहिजे? माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, असा अनाथाचा नाथ असणारा भगवंत आम्हाला भेटला पाहिजे. त्यासाठी संतांनी सांगितलेल्या मार्गावर चला. ज्ञानोबारांनी एक भाव सांगितलाय, देवाची प्राप्ती करण्यासाठी देवाच्या स्वरूपाचं वर्णन करा. ऐका यशस्वी अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साही गुणवरे वसते जेत, अशा भगवंताची स्तुती करा. ती स्तुती केल्यानंतर तो भगवंत तुम्हाला स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. मग स्तुतीचं माध्यम संतांच्या पुराव्याने असावं. हा म्हणून नसेल पुरावा तर कीर्तनकार पुरावा, हाही पुरावा असणं गरजेचं आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
मंडलिक वरदा श्री ज्ञानदेव श्रीमनादी शक्ती मुक्ताबाई महाराज की हा विठाला 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 नमो तीर्थ पंथे साली साली तीर्थयासी साली तीर्थयासी नमो तीर्थ नमो तीर्थ पंथे साली तीर्थयासी नमो तीर्थपंथे साली तीर्थयासी येते बोलवेत त्याशी नमो येते बोलवित त्याशी नमो येते बोलवित त्याशी नमो वा वा हे तुकोबारांनी सांगावं जे भक्त वारी करतात तीर्थयात्रा करतात त्यांचा अधिकार आम्ही गायला म्हणजे आम्ही नमन केलं भगवंताची जे भक्ती करतात त्यांना नमन करत असणाऱ्या भगवंताच्या स्वरूपाचा अधिकार आपण सुद्धा गावा तो गायल्यानंतर देव सुद्धा आपल्या हृदयात आल्याशिवाय राहणार नाही सावता महाराजांनी काय करावं साठविला दाता त्रैलोक्याचा पण तो साठविला दाता त्रैलोक्याचा म्हणत असताना सावता महाराजांनी सुद्धा सांगावं देवा हे स्वरूप आम्ही तुमच्यामध्ये मिसळल्यानंतर आम्हाला तुमची प्राप्ती झाली सावता पांडुरंग स्वरूपी मिनाला देह समर्पिला ज्याचा त्यासी सावतोबांनी म्हणावं मग काय करावं देवाच्या स्वरूपाचा अनुवाद आपण एकदा करावा तो केल्यानंतर देवाला सुद्धा वाटेल की हा माझा भक्त आहे मग तो करण्यासाठी कसा देवाच्या रूपाचा अनुवाद करावा देवासमोर उभं राहावं देवाला म्हणावं देवा आता कुठे दावे म्हण तुझे चरण देखलिया देवाला म्हणावं देवा समचूर्ण दृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो देवाकडे फक्त पाहावं आणि देवाला म्हणावं देवा सगुण निर्गुण गुणाचे अवगुण हरी बिन मन व्यर्थ जाय देवा तुझा असं स्वरूप आहे जे सर्वत्र आहे प्रत्येकाला पाठ आहे सर्वा घटी राम वा वा सूर्य प्रकाश सहस्ररश्मी हे तुझं स्वरूप आहे कधीतरी देवाकडे पहा आणि देवाला म्हणावं देवा तू अनाथाचा नाथ आहे आणि देवाच्या स्वरूपाचं वर्णन करा कसं मेरी ये नैया है अब तो तेरे हवाले मेरी ये नैया है अब तो तेरे हवाले तू न संभाले तो हमें कौन संभाले जगन्नाथ वाजवा टाळी 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 एक टाळी वा वा जगन्नाथ 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 जकानेन हात उंच करा एक टाळी वाजवा सर्वांनी हा जगन्नाथ जगन्नाथ जकानेन लीलाचलवारे लीलाचलवारे तू न संभाले तो हमें कौन संभाले तू न संभाले तो हमें कौन संभाले हात हात एक टाळी एक हा एक जय हो देवाला म्हणावं देवा हे स्वरूप तुमचंच आहे म्हणून देवाला विनंती करावी देवा मेरी ये नैया है अब तो तेरे हवाले मेरे अब तो तेरे हवाले मेरी ये नैया है अब तो तेरे हवाले अब तो तेरे हवाले हा टाळी वाजवा एक टाळी हा एक वा मेरी ये नैया है अब तो तेरे हवाले अब तो
अब तो तेरे हवाले, तेरे हवाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। तू न संभाले तो हमें कौन संभाले। हा जगन्नाथ चकाने नीलाचल मरे, तू न संभाले तो हमें कौन संभाले। तू न संभाले तो हमें कौन संभाले। तू न संभाले तो हमें कौन संभाले। कौन संभाले, कौन संभाले। कधीतरी अशी हात विनंती देवाला करा, देव आपला स्वीकार करेल. संत महात्म्यांनी सुद्धा सांगितलंय, देवाने स्वीकार करावा असं वाटलं तर फक्त एक करा, जे वर्म आपल्याला संतांनी सांगितलं त्याचा स्वीकार करा. कोणतं वर्म? सोपे वर्म आम्हा सांगितले संते, टाळ दिंडी हाती घेऊन येण्याचा. गोपिकेंनी काय करावं? देवाचा अधिकार ओळखून भक्ती नाही केली तर देवाचं स्वरूप पाहून, देवाचा तो अधिकार ओळखून गोपिकेंनी ज्या भगवंताला आपला देह स्वाधीन करून मिसळून भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी एक निष्ठपणा दाखवावा, तो दाखवत असताना भगवंताने त्या गोपिकेंचा अधिकार विशेषात विशेष सांगितला. किती विशेष अधिकार. एकदा काय झालं, देवाचंच पोट दुखायला लागलं. देवाचं पोट दुखायला लागल्यानंतर न कळत देवाने नारद महर्षींना सांगावं, देवा जोपर्यंत मला माझ्या भक्ताच्या पायाखालची माती खायला भेटत, त्याच्या पायाखालची माती खाण्यासाठी भेटत नाही, तोपर्यंत माझी पोटदुखी थांबत नाही. हे देवाच्या मुखातून आलेले उद्गार नारद महर्षींनी ऐकले. ऐकता क्षणी 2 पावलं मागं सरकले, देवाला सांगितलं, देवा भक्ताच्या पायाखालची माती खाण्यासाठी मागतात, तुमची पोटदुखी त्याने बंद होणार आहे, पण मला सांगा, त्या भक्ताने त्याच्या पायाखालची माती तुम्हाला खाण्यासाठी दिल्यानंतर त्या भक्ताच्या माथ्यावर येणारं पाप काय सामान्य वाटलं का? नाही नाही नाही, आम्हाला हे जमणार नाही. देवाच्या वेदना वाढायला लागल्या, असंख्य वेदना भगवंताला, अगणित वेदना होण्या लागल्या. त्या वेदनेतून भगवंताला आता लांब जायचं, परंतु काय उपचार करावा? भक्ताच्या पायाखालची माती जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत वेदनेतून देव बाहेर निघणार नव्हते. नारद महर्षीने सांगा, देवा हे आम्हाला जमणार नाही. त्यावेळेस देवाने सांगा, एक पत्ता देतो, त्या पत्त्यावर जा आणि त्या पत्त्यावर गेल्यानंतर तिथे भक्त आहेत, गोपिका आहेत, त्यांना सांगा की तुमच्या पायाखालची माती देवाने खाण्यासाठी मागितली. नारद महर्षींनी त्या पत्त्यावरती जावं. तो पत्ता होता गोकुळातला. गोकुळात गेल्यानंतर गोपिकेंना विनंती करावी, सांगावं. गोपिकेंना पाहिल्यानंतर हात जोडून विनंती करत असणाऱ्या नारद महर्षींना पाहून गोपिकेंनी पहिला प्रश्न विचारला, आमचे देव कसे? काय भक्ती असेल, आमचे देव कसे? विचारल्यानंतर नारद महर्षींनी सांगावं, त्यांचीच तब्येत ठीक नाही म्हणून तुमच्याकडे देवाने आम्हाला सांगितलं की पायाखालची माती पाहिजे. गोपिकेंनी सांगा, बस एवढंच? सर्व गोपिका एकत्र आल्या. गोपीगीत म्हणत म्हणत एक मातीचा ढीग रचला, त्यावर नृत्य करत करत, त्या नृत्य करत असताना पायाखालची माती तुडवत तुडवत तीच पायाखालची माती नारद महर्षींच्या हातात दिली आणि हातात दिल्यानंतर नारद महर्षींना सांगितलं, जा आमच्या देवाला ही माती खाण्यासाठी द्या. नारद महर्षी तिथून प्रस्थान करण्यासाठी पुढच्या मार्गक्रमणाला निघणार, तेवढ्यात नारद महर्षींनी मनात आलेली शंका गोपिकेंजवळ व्यक्त केली. गोपिकेंना सांगावं, तुम्ही माती तुमच्या पायाखालची खाण्यासाठी देवाला देतात. देवाला? तो देव म्हणजे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, त्याच्या सत्तेशिवाय झाडावरचं पान हलत नाही. तुम्हाला ज्ञात आहे ना? शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगवीर ध्यान गम्यम वंदे विष्णु भवहरणम सर्वलोकैकनाथम. जगाचा मालक, सृष्टीचा चालक भगवंत तुमच्या पायाखालची माती खाणार आहे आणि ती खाल्ल्यानंतर त्याला बरं वाटणार आहे, पण ज्याला तुम्ही खाण्यासाठी देतात त्याचा तो अधिकार तुम्हाला मी सांगितला. गोपिकेंनी सांगितलं, ठीक आहे जा. अहो मी जातो, पण त्याने माती खाल्ल्यानंतर त्याची पोटदुखी बंद होणार आहे, पण तुमच्या माथ्यावर येणारं पाप काय सामान्य वाटलं का? त्यावेळेस चापडगावकर गवळणींनी दिलेलं उत्तर फार गोड होतं. गवळणींनी सांगावं, आमच्या पायाखालची माती खाल्ल्यानंतर जर आमच्या भगवंताच्या वेदना बंद होत असतील तर 1 जन्म काय 1,00,000 जन्म जरी घ्यावे लागले तरी आमच्या देवासाठी आम्ही घेण्यासाठी तयार आहोत. 1,00,000 जन्म. गोपिकेंनी सांगावे, 1,00,000 जन्म. भगवंताने सांगावं, अशी माझी भक्ती करणाऱ्या गोपिका या मला प्राणाहून अधिक जास्त प्रिय आहे. देव इच्छिरज
चरणीची माती धावत चालिती मागे मागे गोपिकेंच्या मागे भगवंताने चालावं. चालत चालत गोपिका तर वृंदावनातून गोकुळेतून मथुरेतून प्रवास करतात. पण प्रवास करत असताना गोकुळात गवळणी आल्या. कुठल्या गवळणी? वेदातील श्रुती आल्या. आल्यानंतर त्यांनी काय केलं? भगवत प्राप्तीनंतर आपलं चित्त त्यांनी लांब ठेवलं. कोणी कोणी ठेवलं? एक कर्मपर असणाऱ्या श्रुतीने ठेवलं, 2 उपासनापण असणाऱ्या श्रुतीने ठेवलं आणि 3 ज्ञानपर असणाऱ्या श्रुतीने ठेवलं. म्हणजे सुनेने ठेवलं, लेकीने ठेवलं आणि सासवाने ठेवलं. म्हणून म्हणतात कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र. अशा गवळणी गोकुळात आल्या. आल्यानंतर कर्माचा अधिकार स्वातंत्र्य आहे, उपासनेचा अधिकार काही बाबतीत स्वातंत्र्य काही बाबतीत परतंत्र आहे. पण ऐका, तुम्ही बहुश्रुत आहात. ज्ञानी अधिकारी हा नेहमी स्वातंत्र्यच असतो, त्याला कुठलंच परतंत्र नसतं. म्हणजेच सासू स्वातंत्र्य आहे, लेक काही बाबतीत स्वातंत्र्य आणि परतंत्र आहे, पण सून नेहमीच परतंत्र असते. महाराज ज्ञात झालं. भगवत प्राप्तीसाठी सुनेची काय तळमळ होती? ऐका, सुनेला चिंता होती. सुनेला चिंता होती. आधीच्या सुना सासवाच्या पाठीमागे चालायच्या, पण आताच्या सासवा सुनेच्या पुढे जाऊ शकत नाही. हे कलियुग आहे, हे कलियुग आहे. हा, ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. हे कलियुग आहे. बघा, इथे अशा बऱ्याचशा आज्या बसल्या वृद्ध अवस्थेमध्ये, त्यांच्या कपाळाला मोठा कुंकू आहे. हा, त्या आजींना तुम्ही विचारा की तुम्हाला पूर्वी चिंता कशाची असायची? त्यावेळेस ते तुम्हाला उत्तर देतील, आम्हाला चिंता असायची की येणारा आमचे पतिदेव कसा असेल, आमचं घर कसं असेल, आम्हाला ते वागवतील का, आमचा ते स्वीकार करतील का, आम्हाला 2 टायमाचं जेवण तिथं आनंदाने भेटेल का, ही चिंता आम्हाला पूर्वी असायची. पण अशी चिंता पूर्वी सून करायची, पण तशी चिंता आता सून करत नाही. ती चिंता आता सासूला असते की येणारं वादळ कसं असेल. हा, आणि त्या वादळामध्ये कोण कोण जाईल, घर जाईल का, पोरं जातील का, हा, भांडे जातील का, परिवार वेगळा जाईल का, ही चिंता आता सासूला असते. सुनेला चिंता होती कोणत्या गोष्टीची? की सासू जरी आम्हाला भेटली तरी ती सासू भेटल्यानंतर तिने भगवत नामचिंतनापासून आम्हाला वंचित नको ठेवायला. तिने जर वंचित ठेवलं तर आम्ही काही ना काही कारण करून देवाच्या भेटीसाठी जाणारच. निश्चय करून एक सून राबण्यासाठी जाते, संसार आनंदाने करते, परंतु सासू काही तिला सोडतच नाही, घराच्या बाहेर जाऊच देत नाही. तिने कारण करावं. काय कारण करावं? तिने सांगावं, सासूबाई तुमच्या लाडका नातवाने घरातलं सर्व पाणी सांडलंय, घरात पाण्याचा एक थेंब नाही. त्यावरची ती सासू म्हणते, जा बाई पाणी घेऊन ये. पाणी घेऊन ये म्हटल्यानंतर तिने फक्त निमित्त केलं पाणी आणण्याचं, पण खरं निमित्त होतं देवाच्या भेटीचं. तिने काय केलं? बरीला उलंडोने रिता करी घट, मीस पाणीयाची गोविंदाची चट, चाले जडजडा उसंतोनी वाट, पाहे पाळतोनी उभा तोची नीट हो. हा, तिने देवाची भेट घ्यावी. तीच अवस्था लेकीची झाली. लेकीने तर आपल्या आईला सांगावं, आई मी तुला सांगते, मला त्या भगवंताच्या भेटीसाठीची व्याकुळता मनामध्ये धारण करून मला त्याच्या भेटीला एकदा जाऊ दे. आता लेक आईकडे आल्यानंतर आईने सांगावं, हिच्या वट्यावर जाऊ नको, तिच्या वट्यावर जाऊ नको, पण लेक गेल्याशिवाय राहत नाही, ती जाते. याच्यावरून तिचं स्वातंत्र्य आणि परतंत्र लक्षात येतं. माहेरी आईकडे आल्यानंतर त्या लेकीने सांगावं, आई ऐकलं का, या भगवंताचा वेणुनाद माझ्या कानावरती आलाय आणि तो वेणुनाद कानावरती आल्यानंतर मी माझा सर्व देहभान विसरले. वैकुंठवासी गुरुनाम गुरु प्रातस्मरणीय गाथा मूर्ती बोधे बाबांच्या ठेवणीतल्या चालीमध्ये त्या गवळणीने म्हणावं, काय सांगावं, आई ऐकलं का, काय झालं, आईने विचारावं आणि गवळणीने उत्तर द्यावं. ऐका काय उत्तर दिलं चापडगावकर. वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. ऐका, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. टाळी वाजवा सर्वांनी, एक टाळी वाजवा, टाळी वाजवा. ऐका गवळणीचा भाव. वेणुनादे गोवर्धनो गाजे, वेणुनादे
पाहता मज पाहता भासती यादवराजे वो वृंदावनी गगनाचा माय वाजे वा 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 वृंदावनी गगनाचा माय वाजे मनी मंजुळ मंजुळ उमाताती मुनी मंजुळा मंजुळा उभारले. वाक्य ऋण जुन ऋण जुन ऋण जुन वाजती रुण झुण रुण झुण वाजले. देव विमानी बैसोनी स्तुती गाती देव विमानी बैसोनी स्तुती अनुदासा फावली प्रेम भक्ती हो वृंदावने वेणुकवनाचा मायवाजे वृंदावने वेणुकवनाचा मायवाजे वृंदावनी वेणुकवनाचा मायवाजे वृंदावनी वेणुकवनाचा मायवाजे वेणुनादे गोवर्धनु गाजे वो वेणुनादे गोवर्धन गाजे वेणुनादे गोवर्धनु गाजे वेणुनादे गोवर्धन गाजे उच्छ पसरोनी मयूर विराजे पसरोनी उच्छ पसरोनी मयूर विराजे वो पसरोनी बस पाता भासती यादवराजे वो वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे बाबा वृंदावनी कवनाचा मायवाजे मायवाजे कवनाचा मायवाजे. एकदा या मंडळींसाठी सर्वांनी जोरदार काळे वाजवा वा म्हणून मी सुरुवातीला म्हटलो की वाटत नाही चापड गावात कीर्तने पंढरपुरात कीर्तने एवढा आनंद वाटतोय सर्वांच्या चरणी आदर आहे काय बघा लेकीची सुद्धा अवस्था तेच सासूची अवस्था काय याच्या पलीकडे सासूने सुद्धा तेच म्हणावं काय निमित्त फक्त सासूने ज्ञानी अधिकारी आहेत म्हणून नाही भगवंत म्हणतात ज्ञानी असू द्या अज्ञानी असू द्या ज्ञानोबाराय म्हणतात ना ते अज्ञानी ज्ञानी बुडालिया ज्ञाने कीर्ती मुखत्व केलिया जैसा वन्य काष्ट जाळोनी अस्वय जळ ज्ञानी अधिकारी नाही अज्ञानी अधिकारी नाही भाव शुद्ध अधिकारी त्या सासूने म्हणावं सुनेची अवस्था लेकीची अवस्था तीच माझी अवस्था झाली सासूने म्हणावा संसार हा नवरा हा परिवार प्रपंच जळून राग झाला तरी मला चिंता नाही मला फक्त माझा देव भेटला पाहिजे तुकोबारायांच्या शब्दातून म्हणावं त्या सासूने काय जळो आता संसारो कै शेवटा बुरे तुकयाच्या स्वामी गोपाळा लागी जीव जुरे आता काय करू सांगा हो मज भेटेल कैसा आता काय करू सांगा ओ मज भेटेल कैसा देव भेटला हरी आला हाता मग कैशी भय चिंता विसरल्या चिंता गवळणी देव भेटल्यानंतर चिंता विसरल्यानंतर त्या 10 पटीने अधिक चिंतेत पडल्या देवाला भेटल्यानंतर का चिंतेत पडल्या गवळणींनी काय करावं भगवंतापासून दही दूध तूप लोणी लांब ठेवावं गवळणींना कळालं की चोरी करणारा हा एकमेव आहे याच्याशिवाय चोरी नाही म्हणून गवळणींनी काय करावं गावात न राहता वस्तीत राहावं वस्तीत राहायला गेलेल्या गवळणींनी सर्वांना एकत्रित करून दही दूध तूप लोणी सर्वच सुरक्षित ठिकाणी ठेवून पहारा देण्यासाठी उभं राहावं पहारा देत असताना
3 सत्रामध्ये प्रत्येकी गवळणीने पहारा द्यावा. सकाळ सत्र, दुपार सत्र, रात्रीच्या सत्रात. परंतु पहाटेच्या सुमारास पहारा देत असताना रात्रीहून पहाट झाल्यानंतर केव्हा गवळणीला झोप लागली आणि केव्हा डोळा लागल्यानंतर गवळणी साखर झोपेत झोपली. झोपल्यानंतर ह्या बाबाने तिथे यावं. आल्यानंतर दह्या दुधाची तुपाची लोण्याची नासाडी करावी. नासाडी कशी केली? दह्यात तूप, तुपात लोणी आणि दुधाने पालथ्या घालून देव तिथून निघून गेले. देव तर निघून गेले, पण निघून गेलेल्या देवाला सकाळी उठून या नासाडीकडे पाहून गवळणीने अनुमान प्रमाण लावावा की ही चोरी देवानेच केली. गवळणीने पाहिलं काय? जे गवळणीने पाहिलं ते तुकोबराय आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. पाहती गवळणी वा वा. पाहती गवळणी हो पाहती गवळणी पाहती गवळणी पाहती वा वा. पाहती गवळणी गवळणी पाहती गवळणी गवळणी पाहती गवळणी गवळणी पाहती कवती पालथी दुधानी कवती पालथी दुधानी मनती नंदाची या पोरे पोरे मनती नंदाची या पोरे हा म्हणती नंदाची या पोरे पोरे म्हणती नंदाची या पोरे म्हणती नंदाची म्हणती नंदाची या पोरे म्हणती नंदाची या पोरे पोरे म्हणती नंदाची या पोरे वा वा. हे हो. पाहते गवळणी तवते पालते दुधाने. गवळणींनी दृश्य पाहावं. दुधाण्या पालत्या आहेत. दुधाण्या पालथ्या घालून ठेवणाऱ्या हा चोर नेमकं कोण असेल प्रश्न विचारला. त्यावेळी सामूहिक उत्तराला तो एकच आहे, म्हणते नंदाच्या पोरे. त्याच्याशिवाय अशी चोरी कोणाला जमणारच नाही. तो एक आहे चोरी करणारा. कोण? नंदाचा पोरगा. नंदाचा पोरगा भगवान श्रीकृष्ण. त्यानेच चोरी केली. याचा पुरावा काय? आम्हाला माहितीये. चोरी करत असताना त्याच्यासारखी नासाडी कोणाला जमणारच नाही. त्याविना हे नाशी नव्हे दुसरी आईसी. बर, मग तो चोरी करणारा भगवान श्रीकृष्ण आहे. त्याला पाहिल्यानंतर प्रत्येक गवळणीने म्हणावा हाच चोर आहे. त्याला जो नासाडी तो करू शकतो तो या कलियुगात दुसरं कोणीच करू शकत नाही. मला एक सांगा, मग तो ज्ञानातीत आहे, तो सगुण निर्गुण आहे. हे ज्ञानोबराय म्हणतात, तुकोबराय म्हणतात. आला नावा रूपा त्याने कुंडिले अनंता. आमच्यामुळे नावा रूपाला भगवंत आलाय. म्हणजे तो सगुण निर्गुण या अवस्थेमध्ये असणारा देव नेमकं गोकुळात आला तरी कसा?
तो आला नाही, त्याला इथे आणलंय. मग आणणाऱ्या कोण? गवळणी आहेत. अशा आणणाऱ्या गवळणींनी जगद्गुरु तुकोबारांना म्हणावं, तो आमच्यामुळे महाराज आला नाही, तो तुमच्यामुळे आलाय. आम्हाला माहितीये, हा तुमच्यामुळे नावा रूपाला आलेला देव. तुम्ही म्हणतात गवळणींमुळे, नाही नाही, तो फक्त तुमच्यामुळेच आलाय. तो इथे आला नाही, त्याला आणलंय. आणि आणणाऱ्या जगद्गुरु तुकोबारांना त्या गवळणी म्हणतात, सवे तुकया मेला तेने अगुणा आणला, म्हणती नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय जय हरी, जय जय हरी, जय जय हरी, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.